जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात आज भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करून राज्याच्या प्रगती, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडलेल्या शासकीय महापूजेला धार्मिक वातावरण लाभले. पारंपरिक वैदिक मंत्रोच्चारात आणि मंदिराच्या शतकानुशतकांच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन विधिवत महापूजा केली. महापूजेनंतर मुख्यमंत्री यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केल्याची भावना व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रावर विठ्ठल रखुमाईची कृपादृष्टी कायम राहो अशीही प्रार्थना करण्यात आली. यावेळी राज्यातील विविध मान्यवर, मंदिर समितीचे पदाधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच हजारो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आणि ज्ञानोबा तुकाराम तसेच पांडुरंग हरीच्या जयघोषाने पंढरी दुमदुमून गेली. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला विशेष महत्त्व लाभले असून राज्यभरातील भाविकांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले होते. तुम्हीही आषाढी वारीला गेला आहात का? विठुरायाच्या दर्शनाचा तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी निर्भीड जनता न्यूजला लाईक, शेअर, फॉलो आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल.